मग दुसऱ्या भावाला ओवळलं स्वप्नाला. स्वप्नाला ओवळल्यानंतर तिने गुळाचा खडा केला. आणि पूर्वीपासून भाऊबीजेला ओवाळताना काय झाला, बॅटरी बर्फी गेली आणि मग ती बर्फी द्यायला सुरुवात झाली. तो गुळाचा खडा स्वप्नाला दिल्यावर स्वप्न म्हणतो, काय देऊ मी तुला? माझ्या अगोदर तू एकत्र राहिलं. आता तू मला जे सांभाळलंय याच्यापेक्षा मला काहीच नाही. हे म्हणणं कोणत्या भावाकडे? सोपानाकडे. आणि आता शेवट तिसरा भाऊ कोणता राहिला? हे कोणता तिसरा भाऊ राहिला? बोला बोला. ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबा ऐकलं जेव्हा मुक्ताई मागायला येते, ओवळते, ज्ञाना मुक्ते माग माझ्याकडे. तिथं लय माझी काय का दादा मागणं संपलं. काहीच मागायचं नाही मला. का? आता माझ्यासाठी मागायचं नाही. दादा ज्ञानेश्वरी केली, अमृतानुभव केला, चांगदेव 62 केली, पण हे सगळं तू दादा विद्वान लोकांसाठी केलं. विद्वान ज्याला हुशार आहे, वाचता येत आहे, त्याच्यासाठी तो ज्ञानेश्वरी केली. आमच्या घरात भांडे घासणाऱ्या, सासू सासऱ्यांची सेवा करणाऱ्या आणि शेतात काळ्या आईची सेवा करून पोट भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी तू काहीच केलं नाही. मग ज्याला आऊ टाकताना, भांडे घासताना, दळण दळताना, भाजी करताना, गाईला चारा घालताना, शेतात कांदे लावताना जो म्हणता येईल असा हरिपाठ तू सगळ्यासाठी कर. आणि तू सगळ्यांसाठी जर हरिपाठ केलाच तर तो हरिपाठ नक्की मोक्ष देईल याच्यापेक्षा माझं मागणं नाही. चिमुरड्या बहिणीनं विश्वातल्या ज्ञानदेवाकडं जगासाठी मागितलं. तिथून पुढे हरिपाठ तयार झाला आणि हरिपाठ तयार झाला, ज्ञानेश्वरी तयार झाली आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे तयार झालं त्याचं नाव कसं आहे? त्याचं नाव कसं आहे? आता अशी बहीण पुन्हा होणार नाही, तो भाग वेगळा. हे फक्त आपण ऐकायचं. आम्ही थोडं सांगतोय, तुम्ही थोडं ऐकायचं, थोडीशी मान हलवायची, बरंय बा, पटलंय बा, आम्ही आता बरोबर सर इकडे झाले. आता तुम्ही मान हलवायची, खरंय 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 खरंय. तुम्ही मान हलवली, आम्ही बीबीच्या नेटापासून म्हणायचं बरोबर आहे बरोबर आहे, ते सगळं होणार आहे. असं एकदा झालं, शेवटी पसायदान झालं तर तुम्ही तुमची चप्पल सापडायची, पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याची आपली गेली तर दुसऱ्याची घालायची, सरळ घरी जायचं. आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. पसायदान नाही शिरलं. तुम्ही परत पसायदानाचा विचार करायचा नाही आणि आम्हाला ते काही घेणं नाही. आणि तुमचा पसायदानाचा संबंधच येत नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, आजच्या जगात समाधान आणि आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ देऊ शकतो. कुणी देणार? कुणी हे गप्पा झाल्यात बा, आम्ही आहे आम्ही आहे आम्ही कोण आहे? तुम्ही 1-2 मिनिटं निरीक्षण करा. तुम्ही 3 जणांना वजा करा जगातून. आई वडील, संत आणि भगवंत, आणि चौथा कोण तुमचा आहे एवढं सांगा. त्याच्या पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही सगळे बसलेले माणसं सुंदर म्हणजे अभ्यासवाद. तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत 50 वर्षाचं वय झालं, कोणतं 22 झालं, कोणतं 25 झालं, कोणतं 60 झालं, कोणतं 65 झालं. तुम्ही मला फक्त एक सत्य पाहिलेली गोष्ट तुम्ही मला सांगा का ह्या जगात ही गोष्ट सत्य आहे. 5 मिनिटं थांबवतो तुम्ही मला फक्त एवढं सांगा का मी जे पाहिलंय ते सत्य आहे. अजून 5 मिनिटं घ्या आणि कोणी सांगा आतापर्यंतच्या माझ्या वयात मी जेवढ्या जगात घडलेल्या गोष्टी पाहिल्या त्यातली ही गोष्ट सत्य आहे.
नाही ना? नाही ना? मग उलट ऐका, या जगात सत्य काही नाहीच आहे का? त्याला ताण द्यावा लागेल डोक्याला. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, सत्य काय आहे? तुम्ही मला उत्तर दिलं नाही. मी काय म्हणतोय, मग सत्य जगात नाहीच का? आहे. आणि सत्य तिघा जणांची आहे, आई वडील, संत आणि भगवंत. आणि आपण नेमके तिघांचे दुश्मन आहेत. नेमके तिघांचेच आहे. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईलाच वाटतंय, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे बापाला वाटतंय, आणि जग सुखी व्हावं हे संतांना वाटतंय, आणि माझं भजन करणारच कल्याण व्हावं हे देवाला वाटतंय. हा, तुमचं वाटोळं व्हावं, तुमचं वाटोळं व्हावं. आकडा हरत काय? थोडं पुढे येऊन बसा. पुढे बसायला जागा आहे मांडी घालून. कृपया डिस्टर्ब करू नका. तुमचं वाईट व्हावं हे भाऊबंधांना वाटेल, पण तुमचं चांगलं व्हावं हे आईला वाटेल, संतांना वाटेल. म्हणून पहिला शब्द आहे आता. आता. आणि पुढचा शब्द तुम्ही सांगा मला. आता. विश्वात्मके. बोला बोला. विश्वात्मके देवे. आता इथं थोडा घोटाळा आहे. तुम्ही म्हणाले पहिलं सुधारणा, मला ते येते शाहूकर काय सांगतात. आता. आता. आता म्हणजे आता. आता हे चाललंय आहे. पण पुढचा शब्द आहे विश्वात्मके. या शब्दाचा अर्थ इतका सुंदर आहे. तुम्ही घरादाराचा विचार करू नका, काय मला हा विचार करू नका. हे जग ज्याने निर्माण केलंय त्याचा विचार करा. आणि त्या जगाच्या निर्मात्या करणाऱ्याचं नाव निवृत्ती दादा आहे, म्हणून निवृत्ती दादा तुम्ही विश्वात्मक गुरुदेव आहात. माझे एकट्याचे नाही. आता विश्वात्मके देव. पण पुढचा शब्द थोडा अवघड आलाय. आणि आता एवढं बारीक ऐकवलंय येत नाही. आता यांनी अन्नदान घातलं. ज्ञान हे यज्ञ आहे. अन्नदान घातलं. पण तुम्हाला मला शब्द सांगायचा आहे, वाद येत नाही. तो थोडा शब्द किचकट आहे. तुम्ही मला उत्तर द्या. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बिंबीच्या दोन्ही बाजूला बिंबीच्या दोन्ही बाजूला तण भाग आहे. तुमचं तुम्ही पहा आहे. मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. तुम्हाला किती खड्डे लागतात? 1 मोजा 1 2 3. हे 3 लॉक आहेत आणि एक ओपन आहे. हे उघड आहे आणि हे 3 लॉक आहेत. आता यांची नाव आहे का? याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. नीट ऐका बघा. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. इथून दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतो. हे मोघाम. आता लय बारीक आहे. देवाचं नाव देवाचं नाव इथून येतो. इथून येतो. प्रेमाची भाषा इथून येते. तू माझी नाही तर कुणाशी नाही. तू मला सोडून जर कोणाशी लग्न केलं तर तुझा संसार सफल होणार नाही. फुल आहे गुलाब काय बरेच जे असते त्या गोष्टी त्या इथून येतात. आणि दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतो. मग आता सगळे मला एकच शब्द म्हणा, ओम ओम. आणि मी म्हणतोय तसं होतं का बा? खोटं बोलायचं नाही बरं का आता. ओम 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 ओम. इथं आज जाते का बघा? इथं आज जाते का? जाते का? इथं हलतंय का? नाही मी गेले. इथं आज जाते का? जाते. इथं हलतंय का? हलतंय. इथं धडधड होते का? होते का? ओम 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 ओम. इथं आज जाते, इथं हलतंय, इथं धडधड होते. मग एक शब्द म्हणा, ओम 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 ओम.
आणि मग ओवी ऐका.